नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय की मराठीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये गद्य विभागामध्ये विचारला जाणारा स्वमताचा प्रश्न कसा लिहितात. आता स्वमताचा प्रश्न फक्त गद्य विभागामध्ये असतो. याच्यासाठी मी पेपर पॅटर्न अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही आधी पाहू शकता. किंवा मराठीचा अभ्यास कसा करावा याच्या संदर्भात पण एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये तुम्हाला नेमकं हे कळेल की कोणता पाठ कोणत्या विभागासाठी किंवा कोणत्या प्रश्नासाठी विचारला जातो. ओके, सो तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल असं मी गृहीत धरते. आता आपण पाहणार आहोत की स्वमत कसं लिहितात. आता स्वमत हे कोणत्याही पाठाच्या आधारावर दिलं जातं. म्हणजे जसं की सपोज की आपला पहिला पाठ आहे तो म्हणजे बोलतो मराठी. तसा तो दुसरा पाठ आहे पण आपण त्याला पहिला म्हणूया. आता बोलतो मराठी हा पाठ तुम्ही बऱ्याच जणांनी वाचला असेल, पण नसेल वाचला तरी हरकत नाही, तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला कळेलच. सो आता या ठिकाणी आपल्याला स्वाध्यायाखाली काही स्वमताचे प्रश्न दिलेले आहेत. ते जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला कळेल की जे स्वमताचे प्रश्न आहेत तर ते असे आहेत की त्या संदर्भात पाठावरती आधारित पण आहेत आणि काही प्रश्न असे आहेत की जे आपल्याला पूर्णतः स्वतःच्या मताने लिहायचे आहेत. मग स्वमताचे प्रश्न हे अशाच प्रकारचे असतात. याच्यामध्ये दोन प्रकार पडतात, एक तर पाठाशी निगडीत किंवा आपल्या स्वतःच्या मनाशी निगडीत, ओके, मताशी निगडीत. सो या ठिकाणी जर आपण पाहिलं, पहिला प्रश्न आहे की तुम्ही शहाणे आहात. या वाक्यातील शहाणे या शब्दाच्या अर्थछटा लिहा. आता याच्यामध्ये एकतर तुम्हाला पहिल्यांदा एकदम थोडासा पाठाचा संदर्भ घ्यावा लागेल आणि मग जे काही लिहायचं आहे ते सगळं स्वतःच्या मनाने लिहायचं आहे. आता या प्रश्नाचं नाव आहे स्वमत, म्हणजे नक्कीच तुमचं मत अपेक्षित आहे. मग या ठिकाणी तुम्ही थोडासा संदर्भ घेऊ शकता पाठाचा, म्हणजे 1-2 ओळींपुरता की ही ओळ कशामधली आहे किंवा कोणत्या पाठामधली आहे असं घेऊ शकता. पण शक्यतो असं घ्यायचं आहे की सगळं काही तुमच्या स्वतःच्या म्हणजे सगळं काही तो जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर वाचल्यानंतर ते तुमच्या स्वतःच्या मतावर आधारित आहे असं वाटलं पाहिजे. ओके, म्हणजे हा कसा प्रश्न आहे, OEQ म्हणजे काय, ज्याला आपण मुक्तोत्तरी प्रश्न म्हणतो, तर तशा पद्धतीचे हे सगळे प्रश्न असतात. मग आता याच्यामध्ये या पाठाच्या अनुषंगाने अजून कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पण आपण पाहणार आहोत. पण त्याआधी स्वमत किती ओळींचं लिहायचं असतं, तर जास्तीत जास्त 10 ते 12 किंवा 15 ओळींचं स्वमत लिहायचं असतं. किती गुणांसाठी असतं? 3 गुणांसाठी असतं. पण 3पैकी 3 गुण म्हणजे जास्त करून याच्यामध्ये मिळत नाहीत, खूप रेअर केसमध्ये मिळतात. मग किती गुण मिळतात? तर जास्तीत जास्त 2 किंवा 2.5 गुण या प्रश्नामध्ये तुम्हाला मिळू शकतात. आता अर्थातच या 2.5 म्हणजे या हाफ गुणाचा परत 1 गुण होऊ शकतो, पण तो त्याच्यावरती जे तुम्हाला मार्क मिळतील त्यामध्ये तुम्ही त्याच्यावरून ते ठरू शकतं. पण शक्यतो आपण एवढंच लक्षात ठेवूया की आपल्याला याच्यामध्ये किती मिळणार आहेत, एकतर 2 किंवा 2.5 गुण याच्यामध्ये या प्रश्नामध्ये आपल्याला मिळणार आहेत. ओके, सो आता आपल्याला 2 ते 2.5 गुण मिळणार आहेत, पण ते पण कधी, तर जेव्हा आपण आपलं मत त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मांडू तेव्हा, जेव्हा त्यामध्ये कोणतेही ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स नसतील किंवा उकार, मात्रा, काना, वेलांटी वगैरे यामध्ये कधीही चुका नसतील, तर आपल्याला जास्तीत जास्त 2.5 मार्क मिळू शकतात. सो आता हा जो प्रश्न आहे याच्या संदर्भात अजून कोणते प्रश्न येऊ शकतात, की जसं की आपण पाहिलं हा पाठ मराठी भाषेवरती आधारित आहे, म्हणजे मराठी भाषा अजून विकसित व्हावी, अजून समृद्ध व्हावी, सगळ्यांना मराठी भाषेतूनच, म्हणजे शक्यतो मराठी भाषेचं व्याकरण न झुगारता फक्त मराठीतून बोललं जावं, यासाठी या पाठातून लेखिकेने काही मुद्दे मांडलेले आहेत. मग आता याच्याशी निगडीत काय येऊ शकतं, हे 3 प्रश्न तर आहेतच. हे लक्षात ठेवायचं की पाठाच्या खाली जे पण स्वमताचे प्रश्न आहेत ते तुम्हाला करायचे आहेतच, पण याच्या अनुषंगाने इतर कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता अर्थात त्याची PDF वगैरे माझ्याकडे काय नाही आहे, मी प्रश्न सांगेन, तुम्हाला लिहिणं शक्य असेल तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा तुमच्या लक्षात ठेवू शकता. ओके, आणि यासाठी अजून एक तुम्ही एक प्रॅक्टिस म्हणून आपल्याला, म्हणजे मागच्या वर्षीच्या मुलांसाठी क्वेश्चन बँक दिली होती, तर त्याचा पण तुम्ही अभ्यास करू शकता. तर पहिलं आहे या ठिकाणी की स्वमत कसं लिहायचं. आता यावरून तुम्हाला एखादा प्रसंग किंवा एखादी ओळ दिली जाईल या पाठामधली, आणि त्याच्यावरून विचारलं जाईल की या ओळीसंदर्भात तुमचे विचार वगैरे व्यक्त करा, असं पण विचारलं जाऊ शकतं. किंवा यामध्ये आता या उत्तराच्या व्यतिरिक्त, म्हणजे या पाठाच्या व्यतिरिक्त कसे प्रश्न येऊ शकतात हे आधी मी तुम्हाला सांगते. एकतर एखादी ओळ देऊन, पाठामधली असो किंवा पाठाशी निगडीत असो, एखादी ओळ देऊन त्यावर विचार स्पष्ट करा असं विचारलं जाईल. किंवा जो पाठ आहे त्या पाठामध्ये जो काही तुम्हाला अर्थ कळणार आहे, तर तो अर्थ किंवा त्या पाठाचा जो उद्देश आहे तर तो आजच्या युगामध्ये, आजच्या परिस्थितीमध्ये लागू पडतोय का, असे काही प्रश्न येऊ शकतात. आता हे जे प्रश्न आहेत ते काही प्रत्येक पाठाला लागू होतील असं काही नाही, त्या पाठाच्या अनुषंगाने यामधले काही प्रश्न विचारले जाऊ शकतात, पण प्रश्न तुम्हाला एकच विचारला जाईल. एकतर दुसरी गोष्ट असं आहे की पाठामध्ये जी घटना सांगितलेली आहे तर त्याच्याशी निगडीत तुमचं स्वतःचं मत मांडा, किंवा पाठामध्ये एखादा घटक असेल
तर त्या घटकाचं आत्मकथन लिहा असंही येऊ शकतं. आता आत्मकथनाचा भाग आपल्याला निबंधामध्ये आहेच, तो वेगळाच आहे, पण स्वमतामध्येही अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट आहे की त्या पाठामध्ये जी पण घटना सांगितलेली आहे त्या घटनेशी निगडीत एखादा प्रसंग तुम्ही अनुभवला आहे का, तर तो प्रसंग तुम्ही स्पष्ट करा असं येऊ शकतं. किंवा तुम्हाला अजून काय येऊ शकतं की त्या घटनेसंदर्भात एखादा तुमचा अनुभव लिहा असं येऊ शकतं. किंवा सपोज की तो जो पाठ आहे तर तो कुठल्या तरी सणाशी किंवा प्राण्याशी निगडीत आहे. तसे पण पाठ आपल्या पुस्तकात आहेतच, मी प्रत्येक पाठावरचे प्रश्न तुम्हाला सांगणार आहेच. तर तो पाठ जर एखाद्या सणाशी किंवा प्राण्याशी निगडीत असेल तर तुमचा आवडता सण कोणता, तुमचा आवडता प्राणी कोणता, असे पण प्रश्न येऊ शकतात. आता हे प्रश्न जरी लहान वयामध्ये आपण जरी याच्यावरती लिहिलं असलं, 5वी 6वीमध्ये जरी आपण याच्यावरती लिहिलं असलं तरी देखील तुम्हाला आता 5वी 6वीसारखं उत्तर नाही लिहायचं आहे. आता तुम्हाला ते उत्तर इफेक्टिव्ह लिहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला 2.5 गुण तरी मिळतील. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की त्या प्रकारच्या प्रसंगाशी निगडीत तुम्हाला आशय लिहिण्यासाठी विचारला जाऊ शकतो की याच्यामध्ये काय आशय दिलेला आहे तो लिहा, असं पण तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके. तर या पाठाशी निगडीत 2-3च प्रश्न येतील, म्हणजे हे जे ऑलरेडी दिलेले आहेत हे तर येऊ शकतातच, पण त्यासोबतच एखादा प्रसंग लिहायचा आहे की जिथे तुम्ही असं अनुभवलं असेल की मराठी भाषेचं व्याकरण झुगारून इतर भाषांचा वापर केला, इतर भाषांमधील शब्दांचा वापर केला जातो, असं एखादा प्रसंग लिहा असं पण येऊ शकतं. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी तिचा अधिकाधिक विकास करण्यासाठी तुम्ही काय कराल, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके. सो हे होतं दुसऱ्या पाठावर निगडीत. तिसऱ्या पाठाशी निगडीत अनेक प्रश्न येऊ शकतात. तिसरा पाठ आहे आजी कुटुंबाचा आगळ. आय होप की सगळ्यांनी हा पाठ अभ्यासला असेल. नसेल अभ्यासला तर या सगळ्या पाठांचे व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता. तर आता या पाठामध्ये काय आहे, आजी एका कुटुंबाला कसं सांभाळून ठेवते किंवा एक एकत्र कुटुंब पद्धती कशी असते, ग्रामीण जीवन कसं असतं, हे सगळं या पाठामधून सांगितलेलं आहे. म्हणजे स्वमताचे प्रश्न अशाच प्रकारचे येऊ शकतात. जसं की पहिला आहे, आमची ढाळस म्हणजे गावाचे वर्तमानपत्र होतं. या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ. आता तुम्हाला समजलेला अर्थ किंवा तुम्हाला कळलेला अर्थ लिहायचा आहे, ते अर्थातच तो तुमच्या शब्दांमध्ये तुमच्या भाषेमध्ये असला पाहिजे. आता असं नाही की तुम्हाला चांगलं उत्तर लिहायचं आहे म्हणजे खूप हायफाय किंवा एकदम प्युअर मराठी वापरली पाहिजे भाषा, असं नाही. हां, भाषा मराठीच वापरायची, पण तुम्ही तुमची बोलीभाषा देखील वापरू शकता. बोलीभाषा म्हणजे प्रत्येकाची वेगळी असते, ती कशीही असू शकते. फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला जास्त ओढून ताणून हायफाय लँग्वेज करायचा प्रयत्न नाही करायचा आहे. साध्या भाषेमध्ये तुमचे विचार तुम्हाला मांडता आले पाहिजेत, जेणेकरून ते कृत्रिम वाटायला नकोत, सगळे नॅचरल विचार असायला पाहिजेत. ओके. सो हे प्रश्न आहेतच, हे महत्त्वाचे आहेतच. त्याचबरोबर आणखी काही प्रश्न आहेत की तुम्हाला एकत्र कुटुंब पद्धतीत राहायला आवडते का, मग का आवडते. ओके. त्याचबरोबर एकत्र कुटुंब पद्धत योग्य आहे की विभक्त कुटुंब पद्धत योग्य आहे. आता याच्यामध्ये कसं आहे, ज्याला एकत्र कुटुंब पद्धत आवडेल तो त्या वेने जाईल. ज्याला विभक्त म्हणजे काय, हम दो हमारे दो, बस एवढंच. म्हणजे एक पूर्ण एकत्र कुटुंब पद्धत नाही, फक्त आई वडील आणि मुलं एवढं. तर मग हे काय झालं, विभक्त कुटुंब पद्धती. मग ज्याला जी कुटुंब पद्धत आवडत असेल त्या अनुषंगाने तो व्यक्ती किंवा तो विद्यार्थी त्याच्यावर लिहिणार आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन बँकमध्ये एक प्रश्न आहे या पाठाशी निगडीत. तो प्रश्न असा आहे की तुमच्या घरामध्ये कामाची विभागणी कोण करतं किंवा कशी करतं ते सविस्तर लिहायचं आहे. मग जर तुमच्या घरामध्ये जर एकत्र कुटुंब पद्धत असेल तर एकतर आजी किंवा आजोबा करत असतील, जर विभक्त कुटुंब पद्धत असेल तर आई किंवा वडील करत असतील, म्हणजे जे कोण घरामधलं मोठं असेल तर ते कामाची विभागणी करत असतील. अजून कोणता प्रश्न आहे तो मी तुम्हाला सांगते की एकत्र कुटुंब पद्धतीबद्दलचे तुमचे विचार स्पष्ट करा. हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण पूर्ण पाठ हा एकत्र कुटुंब पद्धतीवर आहे आणि एकत्र कुटुंब पद्धत आजकाल नाहीशी होत चाललेली आहे आणि त्याच्यामुळे याच्यावरती आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता तुम्ही तुमच्या बालपणी एखादा असा प्रसंग घडला आहे का की जो तुम्हाला अजूनही आठवतो, किंवा बालपणाची एखादी आठवण, अशा प्रकारचा पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ओके. आता बालपणीची आठवण प्रत्येकाची वेगवेगळी असणार. कवितेवरती स्वमत विचारलं जात नाही, हे मी आधीच्या पण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. अजिबात विचारलं जात नाही, फक्त पाठांवरती आधारित स्वमत विचारलं जातं. त्यानंतर आहे वसंत हृदय चैत्र. आता हा पाठ कशावरती आधारित आहे, टायटल जरी वाचलं तरी तुम्हाला कळते की हा पाठ सणांवरती किंवा ऋतूवरती वगैरे आधारलेला आहे. सण नाही पण ऋतूवरती आधारलेला आहे. पण मग याच्याशी निगडीत तुम्हाला असं येऊ शकतं की वसंत ऋतूमध्ये चैत्र महिन्यामध्ये कोणता एखादा तुमचा आवडीचा सण आहे त्या सणाबद्दल लिहा, असं येऊ शकतं. किंवा सोबतच वसंत ऋतूमध्ये तुम्ही अनुभवलेला एखादा प्रसंग, मग तुम्ही गावी गेला असाल किंवा जे पण असेल तुमच्या मामाच्या गावी वगैरे गेला असाल तर ते सगळं तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. ओके. त्यासोबतच पाठाखाली पण काही प्रश्न असतील ते आपण पाहूया. हां, तर या ठिकाणी असं आहे की चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा, किंवा चैत्र महिन्यातील पक्ष्यांच्या घरट्यांना लेखिका वसंताच्या
चित्रलिपीतील विरामचिन्हे म्हणतात या विधानाची सत्यता पटवून द्या किंवा वसंत ऋतूशी निगडीत एखादी आठवण लिहा. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न 2020च्या परीक्षेमध्ये पण विचारला होता की वसंत ऋतूशी निगडीत तुमची एखादी आठवण किंवा तुमचा आवडता ऋतू वसंत ऋतू याच्यावरती तुम्हाला इन्फॉर्मेशन लिहायची आहे. ओके. किंवा वसंत ऋतूमध्ये तुम्ही घेतलेला अनुभव किंवा मग जे पण असेल तर ते वसंत ऋतूशी निगडीत किंवा चैत्र महिन्याशी निगडीत असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ओके. म्हणजे सगळे प्रश्न या पाठावरती जर आले तर ते निसर्गाशी निगडीत असणार आहेत. त्यानंतर पुढचा पाठ जो आहे हा स्थूल वाचन आहे. यामध्ये स्वमत येत नाही, पण यावरती जे पण प्रश्न येतात तर त्यासाठी उतारा वगैरे दिला जात नाही. कारण स्थूल वाचनामध्ये प्रश्न कसे येतात हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले, तेच मी रिपीट नाही करत आता, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. नेक्स्ट आहे कविता. कवितेवरती पण प्रश्न नाही आहेत. त्यानंतर आहे गवताचे पाते. हा एक पाठ आहे आणि या पाठावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता हा पाठ म्हणजे काय आहे? ही एक प्रकारची रूपक कथा आहे. मग रूपक कथेचे वैशिष्ट्य काय आहेत हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आता ते या ठिकाणी आहेच, पण तुम्हाला आहे असं नाही उतरवायचं आहे, तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये स्वतःच्या भाषेमध्ये लिहायचं आहे. ओके. अजून प्रश्न काय येऊ शकतात की कथा जर तुम्ही वाचली तर यामधून अनेक मानवी गुणधर्म व्यक्त होतात. मग ते मानवी गुणधर्म कोणते आहेत तर ते स्पष्ट करा, उदाहरणे देऊन स्पष्ट करा. ओके. सो असे काही प्रश्न यामधून विचारले जाऊ शकतात. आणि स्वाध्यायामधले प्रश्न तर आहेतच, ते तर तुम्हाला करायचे आहेतच, पण हे काही एक्स्ट्राचे प्रश्न होते. ओके. त्यानंतर आहे वाट पाहताना. स्वतः या ठिकाणी या पाठाशी निगडीत अनेक प्रश्न तयार होऊ शकतात. जसं की तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीची वाट पाहता का, किंवा मग कशी पाहता, किंवा कोणत्या कारणासाठी पाहता, कोणत्या उद्देशासाठी पाहता, तो उद्देश वगैरे स्पष्ट करा. किंवा तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जसं की या ठिकाणी लेखिका सांगतात की त्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काय काय करतात, तर त्या पद्धतीने तुम्ही काय करता असं पण विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर या ठिकाणी लेखिका म्हणतात की त्यांना पुस्तकामधून न अनुभवलेले प्रदेश प्रसंग वगैरे अनुभवायला मिळतात. तर मग तुम्ही या मताशी सहमत आहात का, किंवा तुम्ही पण असं कधी अनुभवलं आहे का, मग तो एखादा अनुभव वगैरे असं पण प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. त्यासोबतच या ठिकाणी स्वाध्यायामध्ये काही प्रश्न आहेत तर ते महत्त्वाचे आहेतच. आणि अजून प्रश्न येऊ शकतो की तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीची तुम्ही अशा पद्धतीने कधी वाट पाहिली आहे का. मग ती वाट पाहत असताना तुमच्या मनामध्ये कोणते कोणते विचार आले होते. अर्थातच जेव्हा आपण एखाद्या सपोज की आपले आईवडील किंवा आपले वडील कुठेतरी दूर कामासाठी जातात आणि मग ते लवकर घरी आले नाहीत तर आपल्या मनामध्ये अनेक विचार येतात. मग ते कोणते विचार असतात, त्याच्यामध्ये भीती असते, हुरहुर असते, एक शंका कुशलता असते. तर मग या सगळ्या भावना तुम्ही त्या उत्तरामध्ये लिहायच्या आहेत. ओके. ही परत कविता आहे. त्यानंतर आप्पांचे पत्र. आता या पाठामध्ये पूर्णतः तुमच्या शैक्षणिक जीवनावरती आधारित प्रश्न येऊ शकतात. कारण आप्पांचे पत्र हा जर पाठ तुम्ही पाहिला तर यामध्ये बरंचसं सगळं काही शैक्षणिक जीवनावरती आधारित आहे. मग तुम्हाला मोठे होऊन कोण व्हावेसे वाटेल किंवा का हे पण तुम्हाला यामध्ये विचारलं जाऊ शकतं. परत या ठिकाणी आप्पांनी एक उल्लेख केलेला आहे की जेव्हा शिक्षक दिन असतो तर शिक्षक दिनामध्ये ना प्रत्येकाला मुख्याध्यापक तरी व्हायचं असतं किंवा शिक्षक व्हायचं असतं, पण शिपाई मात्र कोणाला व्हायचं नसतं किंवा खूप कमी जणांना वाटतं की आपण शिपाई व्हावं. तर मग तुम्हाला कोण व्हावं असं वाटतं. म्हणजे हे जे वाक्य दिलेलं आहे या वाक्याच्या अनुषंगाने असा प्रश्न येऊ शकतो की मग शिक्षक दिन जर तुमच्या शाळेमध्ये साजरा होत असेल किंवा साजरा होतो दरवर्षी तर तुम्हाला कोणतं पद स्वीकारावं असं वाटतं, असा प्रश्न येऊ शकतो. त्यासोबतच असा आहे की स्वाध्यायामध्ये आपण पाहूया प्रश्न. हे सगळे स्वाध्यायामधले प्रश्न पण खूप महत्त्वाचे आहेत. आणि तो मी तुम्हाला सांगितलेला प्रश्न की तुम्हाला शालेय जीवनात शिक्षक दिनाच्या दिवशी कोण व्हावं असं वाटतं. किंवा अजून एक प्रश्न येऊ शकतो की शालेय जीवनातील एखादा अनुभव लिहा किंवा एखादा प्रसंग लिहा की जो अजूनही तुमच्या स्मरणात आहे किंवा त्याच्यामधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळालं. किंवा शालेय जीवनामधील तुमच्या शाळेतील शिपायांशी असलेलं नातं वगैरे लिहा. अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. मग त्या शिपाई काकांनी तुम्हाला किती गोष्टी शिकवल्या किंवा ते जे काम करतात तर त्यामधून तुम्हाला किती गोष्टी शिकायला मिळाल्या हे सगळं तुम्ही त्यामधून सांगू शकता. त्यानंतर हा स्थूलवाचनाचा पाठ आहे, म्हणजे कविता आहे पण स्थूलवाचनावरती स्वमत नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे गोष्ट अरुणिमाची. या पाठामधून प्रेरणादायी विचार व्यक्त होतात. सो त्या प्रकारचेच प्रश्न पण तयार होऊ शकतात की आता या ठिकाणी असं आहे की अरुणिमा रेल्वेचा प्रवास करत असते. मग तुम्ही कधी रेल्वेचा प्रवास केला आहे का, तर मग त्या संदर्भात एखादा तुमचा अनुभव किंवा तुम्ही अनुभवलेला प्रसंग रेल्वेच्या संदर्भामध्ये तर तो तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. त्यानंतर अजून काय येऊ शकतं की जेव्हा अरुणिमा रेल्वे रुळावरती पडलेली असते तर तेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं, तिच्यावरती उपचार केले जातात. पण ते उपचार जरी केले तरी फक्त शरीरावरचे घाव भरणार आहेत, तिच्या मनामधले घाव भरणार नाहीत. तर मग ते जे तिला मनाला लागलेले घाव आहेत तर ते काय आहेत, किंवा या ठिकाणी कुठेतरी ते एक वाक्य आहे, ॲक्च्युली मी तेच शोधते मगापासून.
की शरीरावरच्या जखमा ज्या असतात तर त्या मलमपट्टीने वगैरे बऱ्या होतात. हां, या ठिकाणी आहे येस. शारीरिक जखमा ज्या असतात त्या मलमपट्टी लावल्या की बऱ्या होतात, पण जे पण मानसिक घाव आहेत किंवा ज्या पण मानसिक जखमा आहेत त्या पूर्ण अंतरंग घायाळ करतात. तर या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ कोणता आहे तर तो तुम्ही लिहायचा आहे. ओके, किंवा तुमचं मत काय आहे या वाक्याशी निगडीत. त्यानंतर स्वाध्यायामध्ये आपण पाहूया. स्वाध्यायामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा, म्हणजे तुमचं ध्येय काय आहे तर ते शोधा. त्यासोबतच आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसते, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते, हा एक महत्त्वाचा, म्हणजे सगळे प्रश्न जे आहेत स्वाध्यायामध्ये तर ते महत्त्वाचे आहेतच. ओके, त्याच्यानंतर अजून एक या ठिकाणी काही जर आपण पाहिलं तर अरुणिमावरती आरोप केले गेले होते की म्हणजे अफवा उठवल्या होत्या. तर त्या अफवांबाबत तुमचं काय म्हणणं आहे की ॲक्च्युली तिच्यासोबत घडलेली घटना वेगळी होती, जी की तुम्ही पाठामध्ये वाचून तुम्हाला कळेलच, पण लोक त्या घटनेचा अभ्यास न करता म्हणजे वेगळे काही तिच्यावरती तिच्याविषयी अफवा उठवल्या जात होत्या की अरुणिमाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला वगैरे वगैरे. तर या सगळ्या गोष्टींबाबत तुमचं काय मत आहे किंवा अशा अफवांना तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल, असे काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढे आहे भरतवाक्य, ही कविता आहे. त्यानंतर कर्ते सुधारक कर्वे. आता हा पाठ कसा आहे तर या पाठामध्ये स्त्री शिक्षण वगैरे या संदर्भात अनेक गोष्टी आहेत. मग सध्या 21व्या युगामध्ये आपण राहतो, तर आता स्त्री शिक्षित आहे का किंवा आताच्या स्त्री शिक्षणाबद्दल तुमचं काय मत आहे असा प्रश्न येऊ शकतो. सोबतच 21व्या शतकातील स्त्री याबाबत तुमचे मत स्पष्ट करा. त्यानंतर आहे की या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की महर्षी कर्वे यांचे जे जीवन आहे तर ते ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखे आहे, यांचे आचरण ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखे आहे. मग या संदर्भात तुम्हाला समजलेला अर्थ लिहा, हे वाक्य दिलं जाईल आणि तुम्हाला समजलेला अर्थ लिहा वगैरे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आणखी प्रश्न असा आहे की या ठिकाणी अजून एक वाक्य आहे की भारताचे अर्धांग, म्हणजे स्त्रिया काय आहेत, भारताचे अर्धांग आहेत, म्हणजे काय की पूर्ण हाफ पॉप्युलेशन जे आहे आपल्या भारतामध्ये तर ते स्त्रियांचं आहे. मग त्या जर अनपढ राहिल्या, म्हणजे त्या जर अशिक्षित राहिल्या तर संपूर्ण देश काय होईल, अर्धांग वायूने ग्रासलेल्या व्यक्तीप्रमाणे होईल. तर मग या विधानाबाबत तुमचं मत काय आहे असा प्रश्न येऊ शकतो. या सगळ्या प्रश्नांवर तुम्ही नक्की विचार करा. त्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचा उद्गार या ठिकाणी लेखकांनी काढलेला आहे की एक मिनिट, मी ते उद्गार शोधते म्हणजे तुम्हाला अजून क्लिअरली समजेल. तर ते उद्गार असं होतं की बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे महत्त्वाचे असते, असे एक उद्गार आहे या ठिकाणी. लेट मी फाइंड आउट. येस, तर या ठिकाणी ते उद्गार आहे की बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे महत्त्वाचे असते. तर याबाबत तुमचे मत काय आहे हे तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. आणि सोबतच या ठिकाणी स्वाध्यायामध्ये प्रश्न आहेत, ते पण खूप महत्त्वाचे आहेत. तर हे प्रश्न तर तुम्ही करणार आहातच. आणि हे काही प्रश्न आता मी सगळे प्रश्न जे तुम्हाला सांगितले त्या प्रत्येकावरती लिहून पाहणं वगैरे गरजेचं नाही आहे. तुम्ही जस्ट मनामध्ये ठेवलं किंवा मनामध्ये कसा एक आराखडा तयार केला या प्रश्नाच्या अनुषंगाने तरी पण चालणार आहे. नेक्स्ट आहे स्वमतामध्ये. हा जर आपण पाठ पाहिला, काळे केस पाठ आहे हा. तर यामध्ये जे प्रश्न आहेत तर ते खूप महत्त्वाचे आहेत. स्वमतामधले प्रश्न महत्त्वाचे आहेत. ओके, आणि बाकी याच्यामध्ये प्रश्न आय थिंक स्वमतामधलेच महत्त्वाचे आहेत. अजून काय विचारले तर ते उतार्यावरती निगडीत येऊ शकतात. जसं की आता जेव्हा लेखक एक मिनिट तो उतारा मी शोधते. जेव्हा लेखक दाढी करत असत तर तेव्हा त्यांना वेगवेगळ्या कल्पना सुचायच्या. तर मग अशा कल्पना तुम्हाला कोणत्या वेळी सुचतात किंवा त्या संदर्भात एखादा अनुभव वगैरे असं काहीतरी विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर आहे पुढचा पाठ आपण पाहूया. वीरांगना हे स्थूलवाचन आहे. त्यानंतर पुढचा पाठ आहे तो म्हणजे सोनाली हा पाठ प्राण्यांवरती आधारित आहे, म्हणजे सिंहीण आणि कुत्रा यांच्यावरती आधारित आहे. तर मग या पाठावर तुमचा आवडता प्राणी कोणता आहे त्याच्याबद्दल माहिती किंवा तुम्हाला म्हणजे तुम्ही प्राणीप्रेमी किंवा तुम्हाला प्राण्यांची काळजी घ्यायला वगैरे आवडतं का, तर अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. मग तुम्ही प्राण्यांची काळजी कशी घ्याल किंवा एखादी घटना प्राण्यांची काळजी घेत असताना. ओके, जसं की सोनाली आणि दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग, मग तुम्हाला प्राण्यांबद्दल वाटलेला जिव्हाळा, अशा प्रकारचे अनेक प्रश्न याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. म्हणजे सगळे प्रश्न हे प्राण्यांच्या आणि तुमच्या नात्यानिगडीत असू शकतात. त्यानंतर निर्णय हा पाठ आहे. एक रोबोटशी संदर्भात हा पाठ आहे जो मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तर या पाठामध्ये स्वमतासाठी प्रश्न आहेत की
रोबो व माणूस यांच्या वागण्यातील ठळक फरक या पाठाआधारे तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. आता माणूस कसा असणार? माणसाला सगळ्या भावभावना वगैरे सगळं असतं, संवेदनशील असतो. रोबोट असतो का संवेदनशील? नाही. मग त्याच्याशी निगडीत एखादा प्रसंग आता हे पाठाच्या आधारे स्पष्ट करायला सांगितलेलं आहे. मग अजून कसा येईल एखादा प्रश्न की रोबोशी निगडीत तुमचा एखादा अनुभव किंवा तंत्रज्ञान हे माणसाला पूरक आहे की पूरक आहे, पर्याय नाही. म्हणजे माणसाला पूरक आहे म्हणजे काय? माणसासारखं आहे, पण माणसाला पर्याय नाही आहे, ते एक ऑप्शनल नाही आहे ते. ओके. सो नेक्स्ट आहे की माणुसकीमुळेच माणूस श्रेष्ठ ठरतो. हा एक आहे. किंवा हा जो उपक्रमसाठी दिलेला आहे तुम्हाला प्रश्न, तर यावरती आधारित पण स्वमतामध्ये विचारलं जाऊ शकतं. ओके. त्यानंतर पुढचा पाठ आहे तो म्हणजे सर्व विश्वची व्हावे सुखी. तर हा पाठ संतांशी निगडीत आहे. मग यामध्ये कोणते प्रश्न येऊ शकतात? स्वमतामध्ये जे प्रश्न आहेत ते आहेतच, पण अजून कोणते प्रश्न येऊ शकतात की आजच्या काळाला संतांच्या विचारांची गरज आहे का? कोणत्या विचारांची गरज आहे? तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. किंवा इथे जर आपण पाहिलं तर एक ओळ आहे की निसर्गामध्ये सगळे जे काही तारे, चंद्र वगैरे जे पण आहेत तर ते सगळे एक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. मग त्याच पद्धतीने माणसाने एकत्र राहण्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणजे माणसाने पण एकत्र राहायला पाहिजे ना, तरच समाजामध्ये शांतता वगैरे निर्माण होईल. तर मग त्यासाठी काय केलं पाहिजे? सोबतच आपल्याला असं सांगितलेलं आहे की विज्ञानामुळे काय काय चांगल्या प्रगती झालेल्या आहेत, विश्व वगैरे जवळ आलेलं आहे. पण दुसरी गोष्ट असं आहे की विज्ञानामुळे माणूस फक्त कृत्रिमरित्या जोडला गेलेला आहे, म्हणजे प्रेमाने, मायाने जोडला गेला नाही. तर मग विज्ञान असायला पाहिजे का नसायला? म्हणजे विज्ञान एक शाप आहे की वरदान आहे? अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. मग विज्ञान असायला पाहिजे की निसर्ग? कोण श्रेष्ठ आहे, विज्ञान की निसर्ग? अशा प्रकारचे प्रश्न वगैरे येऊ शकतात. तर अशा पद्धतीने स्वमतावरती असे काही प्रश्न आहेत असं मला वाटतं. अजून काही प्रश्न तुम्ही अशा पद्धतीचं तयार करू शकता. आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. शेवटचा पाठ स्थूलवाचनाचा आहे, त्यावरती स्वमताचे प्रश्न नाही आहेत. तर अशाच पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. पाठाखालचे प्रश्न सगळ्यात महत्त्वाचे आहेत, ते खूप छानरित्या त्याची तयारी करा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.